हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपण आहोत हम्पीमध्ये. तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये विरूपक्ष मंदिर म्हणजे शिवशंकराचं आणि पार्वतीचं दर्शन घेतलं होतं. तर आता आपण पुढे कुठे जाणार आहोत तर हे या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर व्हिडिओ हा नक्की बघा. तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये रंगा टेम्पल, हत्ती महल, लोटस महल, म्युझियम ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तर चला चला, गणपती बाप्पा मोरया. बघा आजूबाजूचा नजारा आणि हे सुंदर निसर्ग खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. आणि हे बघा, हे कृष्ण मंदिर आहे. तर हे कृष्ण मंदिर अगदी हे प्राचीन आहे, खूप जुनं आहे, खूप छान होतं, मस्त होतं. आणि आजूबाजूला त्यांचा हा बाजारपेठ होता बघा. आणि पुष्पकर्णे असं तलाव म्हणून पण तिकडे होतं. तर हे सगळा हा आजूबाजूचा परिसर खूप छान दिसतोय. तर बघा, आम्ही परत थोडं पुढे आलो आणि आम्हाला हे मंदिर दिसलं. तर आम्ही थांबलो पाया पडण्यासाठी. पण आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा मंदिर बंद होतं, कारण की 12 ते 3 पर्यंत मंदिरं बंद असतात, 4 वाजता उघडतात. तर आम्ही लांबून नमस्कार केला. खूप छान मंदिर होतं. आतमध्ये देव पण खूप छान होते, छान दिसत होते. आम्ही नमस्कार केला. पण खूप प्राचीन मंदिर आहे हे, खूप जुनं मंदिर आहे, तुम्ही बघू शकताय बघा. आणि ह्या मंदिराचं नाव होतं भैरव कालेश्वर मंदिर. बघा, आपण आता छान असं मस्त म्युझियम बघायला आलो आहोत. तर तुम्हाला इथे दिसणार आहेत भरपूर साऱ्या मूर्त्या. तर ह्या मूर्त्या खूप जुन्या आहेत, प्राचीन आहेत, बघू शकता. ही हनुमानाची मूर्ती आहे. अशा पुढे तुम्हाला खूप छान छान विष्णू भगवान, गणपती बाप्पा, नंदी बैल असे भरपूर सारे तुम्हाला ह्या म्युझियममध्ये मूर्त्या बघायला मिळणार आहेत. तर ह्या मूर्त्या खूप हजारो वर्षापूर्वीच्या आहेत, 1200 वर्षापूर्वीच्या आहेत ह्या मूर्त्या. आर्किओलॉजी डिपार्टमेंट यांनी ह्या मूर्त्यांची खोज केली होती. इथे विजयनगर साम्राज्याच्या काळातील अनेक अवशेष, शिल्पे आणि इतर कलाकृती प्रदर्शित केलेल्या आहेत. हे म्युझियम सकाळी 10 ते 5 पर्यंत खुले असते आणि शुक्रवारी बंद असते. तर चला, आपण छान असं म्युझियम बघून आता आपण पुढे निघणार आहोत. तर पुढे जाऊन आपण रंगा मंदिर, हत्ती महल, लोटस महल, पार्श्वनाथ मंदिर ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आवडत असतील तर नक्की लाईक करा. आणि बघा, आता आपण पुढे चाललो आहोत. तर माझ्या डाव्या साईडला एक छोटंसं काउंटर आहे. तर तिथे आपल्याला तिकीट काढायचं आहे. तिकीट काढल्यानंतरच ह्या गेटमध्ये आपल्याला एंट्री आहे. ह्या गेटच्या पाठीमागे रंगा टेम्पल, हत्ती महल, पुन्हा लोटस महल आणि पार्श्वनाथ मंदिर आणि हा सगळा सारा हा निसर्ग तर बघू शकताय तुम्ही. तर व्हिडिओ हा पूर्ण बघा, स्किप करू नका, तुम्हाला नक्कीच पुढे आवडेल. तर चला. तर बघा, हे जे तुम्हाला दिसतंय ना, ते हे लोटस महल आहे. तर ह्याला लोटस महल असं म्हणतात. आणि त्याच्या बाजूला हे छान असं मोठं तलाव होतं. तर आता पाणी नाही आहे त्याच्यामध्ये, पण त्या काळामध्ये किंवा त्या प्राचीन काळामध्ये जेव्हा इथे आजूबाजूला परिसरामध्ये लोक राहत असतील तर ह्या तलावाचाच ती लोक उपयोग करत असतील, म्हणून हे तलाव इकडे बांधलेलं आहे.
नक्की तुम्ही विजिट करा. व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा, स्किप करू नका. खूप छान आहे आणि कधीतरी येऊन तुम्ही पण नक्की भेट द्या. तर बघा, आता आपण इथून जाणार आहोत पार्श्वनाथ मंदिरामध्ये. तर चला बघूया पुढे. हम्पीमधील पार्श्वनाथ मंदिर हे जैन धर्माचे 23वे तीर्थकर भगवान पार्श्वनाथ यांना समर्पित जैन मंदिर आहे. त्यांचा आकर्ष लालबाह्य भागामुळे त्याला लाल मंदिर असेही म्हणतात. हम्पीमधील इतर काही मंदिरा इतके भव्य नसले तरी ते प्रार्थनास्थळ म्हणून आणि हम्पीमधील समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक लँडस्केपचा एक भाग म्हणून महत्त्वाचे आहे. तर चला, आता आपण आलो आहोत रंगा मंदिरामध्ये. तर आता आपण ह्या रंगा मंदिराची थोडीफार माहिती बघूया. तर चला. हे रंगा मंदिर विजयनगर साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात 14व्या शतकात बांधले गेले होते. म्हणजे आतापासून 1200 ते 1300 वर्षापूर्वी बांधले आहेत. हे मंदिर भगवान विष्णूंना त्यांच्या रंगनाथ रूपात समर्पित आहे, जे अनंत सर्पावर विराजमान होते. तर बघा, इकडे किती छान हनुमानाची मूर्ती आहे. खूप भव्य आहे आणि खूप मस्त होती. खरंच खूप बरं वाटलं. आणि हे बघा, इथेच विष्णू भगवानची मूर्ती असेल, पण आता तिथे मूर्ती नाही आहे. तर चला पुढे जाऊया आपण. तर चला, आता आपण आलो आहोत ते हत्ती महल बघायला. तर चला, थोडीफार हत्ती महल बद्दल मी तुम्हाला माहिती सांगते. हत्ती तबेले ही एक लांब आणि आयताकृती इमारत आहे, ज्याच्यामध्ये मध्यवर्ती हॉल आणि कमानीद्वार प्रवेशद्वार आहेत. तर एकूण डिझाईनमध्ये भारतीय शैलांचाही समावेश आहे. छतावर धातूंचे हुक आहेत, जे कदाचित हत्तींना बांधण्यासाठी वापरले जातात. विजयनगरचे राजे आणि त्यांच्या सैन्यांनी वापरल्या हत्तींना ठेवण्यासाठी हे तबेले बांधले गेले होते. आता आपण हत्ती महल बघितला, आता आपण लोटस महल बघूया. तर चला, लोटस महल बद्दल थोडीशी माहिती सांगते. हे लोटस महल राण्यांसाठी बांधले गेले होते. त्यांना खेळायला, विश्राम करायला आणि मेन म्हणजे राजांचे कार्य करण्यासाठी गुप्त मीटिंग म्हणजे बैठक, जे काय कारभार व्हायचा, हेच ते राणीचे लोटस महल. ह्या लोटस महलाचा आकार भरपूर मोठा होता आणि भरपूर वर्षापूर्वी हे उद्ध्वस्त होऊन गेले होते. तर चला पुढे जाऊया आता आपण. तर आता आपण आलो आहोत हजार रामचंद्र मंदिर यांना भेट द्यायला. तर चला.
हे मंदिर रामाच्या रूपात भगवान विष्णूंना समर्पित आहे. हे मंदिर 14व्या शतकात बांधले गेले आहे. हे मंदिर रामायण आणि भागवत याला दर्शवितो. या सर्व गोष्टींचा स्तंभावर कोरीव काम केलं आहे. या मंदिरात एक गर्भगृह, अंतराळ, रंगमंडप आहे. असे हे मंदिराचे 3 द्वार आहेत. हजारो वर्ष जुनं हे मंदिर आहे. तर हे असं आहे हजार रामचंद्र मंदिर यांची कलाकृती. तर बघूच शकताय तुम्ही किती सुंदर मंदिर आहे. अगदी ह्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. अगदी एक एक नक्षीकाम केलेलं आहे त्यांच्या स्तंभावरती. आणि जे काय आपल्याला ह्या कोरीव काम दिसतं आहे हे बघा, भिंतीवरती किती सुंदर त्यांनी रामायण, भागवत हे सगळं असं कोरीव काम केलं होतं. तर खूप छान वाटत होतं बघायला. तर तुम्ही पण नक्की भेट द्या आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या. तर चला. तर चला, ह्या व्हिडिओमध्ये आपण पार्श्वनाथ मंदिर, रंगा मंदिर, लोटस महल, हत्ती महल, हजार रामचंद्र मंदिर यांना सगळ्यांना भेट दिली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि आपले असेच व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू.